नेक्स्ट बॉल, हा देखील बॉल सुरेख होता परंतु मोठा फटका खेळण्यापासून वंचित करून ठेवलाय आणि या चेंडूवर एक धाव आणि आता मात्र स्ट्राईक शेखरला व्हायला मिळते. बघा अकबरचा पुढील चेंडू, आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. फुल टच चेंडू, झेल उडालेला आहे, पाहूया काय होते. हो, थोडंसं मिसजजमेंट आपल्याला पाहायला मिळालं. झेल तर कोणाचा सोडलाय, शेखरला जीवनदान मिळते पहिल्या चेंडूवर. बघा 6 धावा धावफलकाचे आपल्याला पाहायला मिळतात. सुरेख गोलंदाजी होते अकबरच्या माध्यमातून परंतु क्षेत्ररक्षकांची साथ लाभली जात नाही. पुढील चेंडू पाहायला मिळतोय अकबरचा. यावेळेस थोडा सेन्सिबल प्ले, कारण त्या शेखरला माहिती आहे मागील चेंडूवर जीवनदान मिळालं. पुन्हा एकदा गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगला खेळ पाहायला मिळतो. 40+ जरी संघ असले तरी पण खेळ त्यांचा एक 20 ते 25 वयोगटातील खेळाडूंसारखा पाहायला मिळतो. या देखील आपल्याला पाहायला मिळतात 3 धावा. नऊ धावा धावफलकाचे पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू असेल अकबरच्या षटकातील. अकबर तो आता गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतात. फलंदाजीसाठी सुनील. यावेळेस पायात टाकलेला चेंडू, झेल उडाले, पाहू झेलखाली क्षेत्ररक्षक येतात की नाही, परंतु नाही, थोडंसं लांब राहिले आपल्याला पाहायला मिळाले क्षेत्ररक्षक. आणि पुन्हा एकदा 2 धावा. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात डबल डिजिट ऑन द स्कोर कार्ड. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आपल्याला पाहायला मिळते 11व्या धावसंख्येवरती. चला पण सामना स्पीडअप करायचा प्लीज जरा. चला पण सामना चालू करतो प्लीज जरा विनंती करतो. लवकरात लवकर सामना खेळवायचे. नेक्स्ट गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो शाहिद असतील. बघा शेखरला जीवनदान मिळालं नक्कीच होतं. पाहूया आता तो शेखरचा सोडलेला झेल किती महागात पडतो, तो म्हणजे कनक 11 भांडुप या संघाला. शाहिद तो आता आपल्याला पाहायला मिळतं शेखर SS असं बॅटल आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतंय. पाहूया कोण कोणावर बाजी मारतोय. एका बाजूला असेल तर म्हणजे भिवंडी तालुक्यातील शेलूमाता अव्वल हा संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मुंबई विभागातील एक संघ. पहिला चेंडू चांगला होता, पॅडल शूट करण्याचा प्रयत्न होता परंतु अतिरिक्त धावा आपल्याला पाहायला मिळते आणि वाईड +1 अशा 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 13. बघा महाराज संघ, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर तुम्ही 4 वाजेपर्यंत तुमचे संपूर्ण स्क्वॉड घेऊन मैदानाच्या दिशेने रवाना व्हायचं आहे, कारण आपल्याला आजच्या दिवसातून एक संघ क्वालिफाय करायचा आहे. त्या हिशोबात तुम्हाला यायचं आहे. पहिल्या दिवशी आपण पाहिला महाराज संघ क्वालिफाय झाला. काल आपण पाहताय टेंबोली संघ आणि आजच्या दिवशी पाहूया कोणता संघ क्वालिफाय होतो, तो म्हणजे 40+चा. हा देखील चेंडू चांगला होता, मारण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क प्रॉपर होत नाहीये. परंतु एक धाव घेण्यापासून रोखू शकत नाही. लेग बॅटची एक धाव खात्यामध्ये जोडली जाते.
शेखरला पुढील बॉल शाहिदचा. लोअर पद्धतीचा चेंडू होता, लोअर फुलटच पद्धतीचा चेंडू टाकलेला. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आणि अशा प्रकारे एकच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. शेखर एक्का दुक्का करत आपल्या संघाची पारी पुढे नेत असताना 15 ऑन द बोर्ड. चांगला रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र सुनीलला स्ट्राईक असेल. लेफ्ट हँडेड फलंदाज. हा चेंडू देखील खोलात टाकला होता. कोणतीच मुभा दिली जात नाही फलंदाजांना मोठे फटके खेळण्यासाठी. हा देखील 2 धावा झालेल्या आहेत. तिसरी धावेचा प्रयत्न आणि सुरेखरित्या तिसरी धाव पूर्ण. पाहता पाहता 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. मला वाटतं कनेक्ट 11 भांडूप या संघाचं क्षेत्ररक्षण थोडंसं आपल्याला वेग पाहायला मिळतंय. या 3 धावांच्या मदतीने आपण पाहता 18 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. नेक्स्ट बॉल शाहिदचा. चांगली गोलंदाजी. आता ते एकही षटकार या इनिंग मध्ये आलेला नाहीये. हा चेंडू देखील चांगला चेंडू होता. यष्टीरक्षण थोडंसं खराब पाहायला मिळतंय. आणि पुन्हा एकदा लेग बाईटची एक धाव खात्यामध्ये जोडली जाते. एकोणीस धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 20 धावांवरती खेळताना पाहतोय आपण शेलूमाता बल या संघाला. सुनील आतापर्यंत पॅकफुटला फलंदाजी करतायत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. शेवटचे 12 चेंडू शिल्लक असणार आहेत. 12 चेंडूंमध्ये बघा 2 चेंडूंमध्ये धाव संख्या आपण पाहिले 2 षटकांमध्ये 20. आणि आता तर नवीन गोलंदाज राईट आर्म राऊंड विकेट टाकण्यासाठी सज्ज असतील संतोष. शेखर टू संतोष. सुरेख चेंडू होता. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता. क्षेत्ररक्षण सुरेख होते. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जातो. रनआउटचा धोका होता परंतु ठोकी आपल्याला थोडीशी वाईट पाहायला मिळाली. आणि इथे काय होते थोडंसं गॅदरिंग चुकीचं पाहायला मिळालं. परंतु पंच नक्की किती धावा असतील या आम्हाला कळवायच्या आहेत. आपण
पंच 6 धावा काढले, एक शॉट म्हणजे 5 धावा एकूण. ओके बघा, एका धुरी तेरी चौका आणि आता चक्का पंजा देखील आपण क्रिकेटमध्ये पाहतोय. धावफलक जाऊन पिटले तर पण 25 या आकड्यावरती. हा चेंडू देखील सुरेख पद्धतीचा चेंडू होता. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलेला आहे. स्टेट डाऊन द ग्राउंड. चेंडू पडतोय, क्षेत्ररक्षक आहेत तिथे. अशा प्रकारे पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. बघा गॅदरिंग चुकीची पाहायला मिळते कना केलवन या संघाची. तीन चेंडू आणि 27 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत, त्या म्हणजेच शेळीमाता वल संघाच्या. रिव्हर्सचा फटका होता, झेल उडालेला आहे आणि सुरेख झेल टिपलेला आहे. शेखर बॅक टू द डगआउट. संघाला लागणारा पहिला हादरा. नेक्स्ट बॅट्समन आपण पाहतो योगेश याला. बघा 4 चेंडू फेकलेत, एक पंजा आणि एक 2 धावा खर्च केले. तर 4 चेंडूत 7 धावा खर्च केल्या, त्या म्हणजे गोलंदाजने. पुढील चेंडू हा सुद्धा लोवर पोर्टस पद्धतीचा चेंडू होता. चेंडू जातो तो सरळ लॉंग लेग रिझन मध्ये. बाउंड्री लाईन वरून क्षेत्ररक्षक येतात, तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण होऊ शकतात कारण आउटफील्ड बोटी या 29 धावा पाहायला मिळतात धावफलकावरती. नऊ धावा खर्च झालेला आहे आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये. शेवटचा चेंडू हा चेंडू थोडासा बाहेर होता. पंच मला विचार करतात का हा चेंडू वाईड असणार आहे. 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. पण तो शेवटचा डॉट चेंडू आहे ना. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक आपल्याला पाहायला मिळतो 30 या आकड्यावरती 10च्या सरासरीने.
बघा शेवटचं षटक घेऊन येतो ते म्हणजे सचिन आपल्या संघासाठी. बघा कशा प्रकारची कामगिरी होते सचिनच्या माध्यमातून. खोला टाकला होता, सुरेख पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय तिथे फंबल पाहायला मिळाले, क्षेत्ररक्षक होते. आणि पुन्हा एकदा गडी बाद होते. नेक्स्ट बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात अशोक आलेत फलंदाजीसाठी. पंच 2 धावांचा प्रयत्न केला, 1च धाव झाले. ओके, तिसऱ्या धावाच्या प्रयत्नात. हो हो हो. स्कोर आपण पाहू शकता 32 ऑन द स्कोर कार्ड. अशोक आलेत आता नवीन फलंदाजीसाठी. काय करतात अशोक? चला यापुढे होणारा सामना आपण पाहतोय. याचे दोन्ही संघाचे कर्णधार नवी इलेव्हन आणि RCC डोंबिवली याचे दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज जरा आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत. रतनजी थापा आता दुपारच्या सत्रात सामन्याचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. हा चेंडू अप्परकटचा देखना नजाकत भरा स्ट्रोक. योगेशच्या बॅटमधून आपण पाहतोय 6 धावांसाठी आलेला षटकार. तब्बल 38 धावफलकावरती आपण पाहतोय फलंदाजी करताना. यावेळेस देखील चॉप केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतात. सुरेख फेकी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असणार आहेत. पाहूया काय करतात. नेक्स्ट बॉल सचिनचा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत सचिनने केलेली आहे. हा चेंडू सोडून दिलाय वेल लेफ्ट. परंतु टेस्ट मॅच असते तर आपण हा वेल लेफ्ट म्हटलं असतं. परंतु चांगल्या पद्धतीचा चेंडू सोडून दिला. निर्धाव चेंडू होते. धावसंख्या स्थिर 39 वर. फुल टॉस होता. फुल टॉसचा करपोच समाचार. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धावफलक आपण पाहतो 45 ऑन द स्कोर कार्ड. शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे पहिल्या इनिंग मधील. एक फायटिंग टोटल उभारण्यात यश मिळालं तर म्हणजे शेलू माता वल्ला यावेळेस देखील फाईन लेगच्या दिशेने हुक केलेला आहे. चेंडू चालला लॉंग स्टेप सीमारेषेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आलेत, फील्ड करतात. तोपर्यंत 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि चौथीचा प्रयत्न केला जातोय. परंतु कोणत्याहीच प्रकारचा गडी गमावण्याचा प्रयत्न नाही करत. आणि धावफलक झाले 48 आणि 49 धावांचं एक मोठं लक्ष ठेवलेलं आहे ते म्हणजेच कनक 11 भांडुगे पुढे. बघा आदरवाडी जेलमध्ये सतत महाराष्ट्र पोलीस
कार्यरत असतात. नितेश मेजर देखील आलेले आहेत, आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. याचे नितेश मेजर सातत्याने या मैदानावर सराव करत असतात.
बघा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय जांभूलपाडा एक्सप्रेस सुरेश पारदे आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू सुरेख होता. श्रेयस इंदुलकर ब्रँड स्ट्रोक पॉइंटच्या दिशेने आलेला दमदार षटकार. पहिल्या चेंडूवर आक्रमण पाहणार. हा रिव्हर्सचा फटका. यावेळी देखील एक आगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी होती परंतु संधी काही घेऊ शकले नाही आणि अशा प्रकारे एक धाव पुन्हा एकदा. सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली श्रेयसच्या माध्यमातून. सचिनला सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला. आतापर्यंत पाहू शकता आपण 7 धावा धावफलका ते पाहायला मिळतात. चला आरसीसी डोंबिवली कुठे असतील याचा आपण कर्णधार देखील. हा पॉइंटच्या दिशेने कट केलेला चेंडू काढला. गॅप शॉट सिलेक्शन सुरेख क्षेत्ररक्षक फील्ड करतील. पुन्हा एकदा 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाही. धावसंख्या 2 पुढे 9. यावेळेस रिव्हर्सचा फटका. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. सचिनच्या बॅटमधून आलेला रिव्हर्सचा फटका पाहायला मिळतोय. षटकार. हा चांगला चेंडू होता. सुरेख पद्धतीचा चेंडू हाताळला. शेखर येतो चेंडू खाली. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आपण पाहतो 16 ऑन द स्कोर कार्ड.
सुरेख चेंडू, योगेशच्या माध्यमातून सुरेख चेंडू हाताळले जातात. यावेळेस श्रेयसला फसवलंय आणि काय होतं मैदानाच्या आतमध्ये. झेल तरी कोणाचा सोडलाय. श्रेयस इंदुलकरला जीवनदान दिले पुन्हा एकदा. हाफ ट्रॅकर होता. झेल सोडल्यानंतर झेल प्रत्युत्तर देताना चौकार. नेक्स्ट बॉल योगेश. हा चेंडू देखील लेग ब्रेक केला होता. श्रेयसला चेंडू समजला नाहीये. 5 चेंडू आणि 5 फक्त धावा खर्च केले. त्यामध्ये योगेशने एक इकॉनॉमिकल षटक हाताळले योगेशने आतापर्यंत. हाफ ट्रॅकवर होता. हा देखील चेंडू मारण्यापासून असमर्थ. समाप्ती. षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चला आरसीसी डोंबिवली कुठे असतील तर कर्णावर यायचं प्लीज जरा. बघा नेक्स्ट तिसरं षटक हाताळतोय म्हणजे शेखर. आणि अशा प्रकारे 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. लॉफ्टेड हिट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु कोणतीच धाव घेतली नाही शेकाऱ्यांच्या विरोधात. यावेळेस देखील निर्धाव चेंडू.
यावेळेस मात्र नो लुक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रॉप. 4 धावांसाठी पुन्हा एकदा चौकार. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असणार ते म्हणजे शेखरचे. चांगला चेंडू होता. हेलिकॉप्टर उडवलेला आहे. मिनी हेलिकॉप्टर आपल्याला पाहायला मिळते आणि अशा प्रकारे सुरेख क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाहीत. अप्पर कटचा प्रयत्न होता. पॉईंटच्या दिशेने चेंडू झालेला आहे. एकदा पुन्हा दुसरीचा प्रयत्न आणि सुरेखरित्या 2 धावा पूर्ण. थोडंसं गच्चाळपैकी आपल्याला पाहायला मिळाले आणि 3 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. बघा आरसीसी डोंबिवली कुठे कर्णधार असतील तर याचं प्लीज जरा. आरसीसी डोंबिवली गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय कैलास नाईक. सहा चेंडू आणि 17ची गरज. कैलास नाईक राईट आर्म होतो विकेट. सुरेख फटका. स्क्वेअर कटचा देखणा नजाकत बरा स्ट्रोक. चेंडू चाललाय सरळ थर्डमॅन रेषेमध्ये. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि सुरेखरित्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आता मात्र 5 चेंडू आणि 15ची गरज. निर्धाव चेंडू होते. पुढील चेंडू रिव्हर्सचा पावित्र्य. मात्र चेंडू हाडलेला आहे. आता मात्र स्ट्राईक स्ट्राईक घेणं जरुरी आहे. आता मात्र 3 चेंडू आणि 14ची गरज. 2 मोठाले फटके लागतील जर सामना संपवायचा असेल तर. श्रेयस मध्ये ती क्षमता आहे पण आता त्याला सिद्ध करावी लागेल.
हा चेंडू समोरच्या दिशेने झेल कॅच पकडले का हा मॅच पकडला आपण पाहू शकतो सुरेख झेल. आता मात्र 2 चेंडू आणि 14ची गरज. जर यदाकदाचित हा चेंडू व्हॅलिड पडला तर फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक असणार आहे. दोन चेंडू आणि 14 धावा. फलंदाज आता मैदानात पाहायला मिळतोय सोनू. हा चेंडू दूर धाव. एक चेंडू आणि 14 धावाची गरज. चला आरसीसी डोंबिवली कर्णधार कुठे आला असेल तर यायचं आणि नरू 11 यायचंय. हा चेंडू देखील निर्धाव चेंडू 55 येतोय. सामना समाप्त. कॉंग्रॅच्युलेशन्स टू द शेलू माता वहल. रो स्कोर मॅच डिफेंड केली. यदा कदाचित तर श्रेयस इंदुरकर मैदानामध्ये असताना शेवटचे 6 चेंडू फेस केले असते तर सामन्याचं चित्र आता आपल्याला वेगळं पाहायला मिळालं असतं. कॉंग्रॅच्युलेशन्स. जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन. अरे हारलेल्या संघाचे कौतुक.